ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। देवळाली प्रवरा येथील बाजारतळ इथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनाबद्दल सर्वपक्ष भावपूर्ण श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। ही शोकसभा ग्रामसभा म्हणून गृहीत धरण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। देवळाली प्रवरा इथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावानं क्रीडा संकुल उभारावं तसेच ग्रामीण रुग्णालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। माणसं जातात मात्र त्यांच्या कार्यावरूनच त्यांची ओळख जिवंत राहते असं मत यावेळी मांडण्यात आलंय। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या परिसरामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी दिली आहे। नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी श्रद्धांजली अर्पण करताना देवळाली प्रवरा क्रीडा संकुल आणि ग्रामीण आरोग्य केंद्र उभारण्यात येईल आणि त्या दोनही संस्थांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। या प्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम श्रद्धांजली वाहताना भावुक झाले होते। त्यांचे अश्रू त्यांना अनावर झाले। या श्रद्धांजली सभेस आमदार हेमंत ओगले तसेच माजी आमदार चंद्रशेखर कदम, करण ससाने, सचिन गुजर, सुखदेव मुसमाडे, मदिना शेख, शहाजी कदम, शिवाजी ढवळे, बाबा महाराज मोरे, दत्ता पाटील कडू तसेच रफिकभाई शेख, सुरेंद्र थोरात, संतोष चोळके, अप्पासाहेब ढोस, प्रशांत मुसमाडे, डॉक्टर अशोक मुसमाडे, कृष्णा मुसमाडे, रावसाहेब मुसमाडे, डॉक्टर संदीप मुसमाडे, अनंत कदम, बाबासाहेब वाळून, वैभव गाडे, वैभव गिरमे, पोपटराव खाडे, राजू चव्हाण, समीर पठाण, केदारनाथ चव्हाण, हरिभक्त परायण, गोरख काका चव्हाण, ललित चोरडिया, अशोक खुरूद आदींसह अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। 15 लोक त्यांना त्या ठिकाणी बसवलं आणि ऑडिट आपण त्या ठिकाणी पूर्ण करून दिलं। जेव्हा जेव्हा आम्ही मुंबईला जायचो दादांना मग परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगायचं, दादा असं आपल्याला ही अडचण आम्हाला त्या ठिकाणी आहे, थोडा वेळ आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। आणि 1 महिन्यापूर्वी जी काही कागदपत्र लागणार होती, जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार होता, जो काय ते कर्ज मिळवण्यासाठी जी कागदपत्र होते आम्ही 1 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पुरी केली। परंतु दुर्दैवानं महानगरपालिकेचे इलेक्शन्स याच्यामुळे आमची दादांची त्या ठिकाणी वैयक्तिक गाठ होऊ शकली नाही। ही दुर्दैवी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी मी जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावंतसाहेब मुंबईला चालले होते। त्यांना मी सांगितलं की दादांची आम्हाला 10 मिनिटं मुलाखत त्या ठिकाणी होईल अशी आपल्याला व्यवस्था त्या ठिकाणी करा। त्यांनी ते कबूल केलं। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळ करून सहज TV उघडला बुधवारी आणि समोर ती बातमी दुर्दैवाने त्या ठिकाणी आली। सुरुवातीला वाटलं होतं की काही झालं तरी आपल्याला दादा त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी सुखरूप असतील, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं आणि आपल्याला दुःखद बातमी त्या ठिकाणी आली। आणि या भारतातील त्या ठिकाणी जनतेला मोठा धक्का त्या ठिकाणी बसला। तर इतका कार्यप्रवण मंत्री ज्यांचं शेतीपासून तर इंडस्ट्रीपर्यंत, खेडेगावापासून तर मोठ्या कॉर्पोरेशन असलेल्या गावापर्यंत चांगला अभ्यास त्या ठिकाणी होता, अशा व्यक्तीला दुर्दैवी मरण त्या ठिकाणी आलं। हे खरोखरच आपल्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना होती। आजही आपण त्या याच्यातून बाहेर निघालेलं नाही आहे आणि आम्ही आज त्या ठिकाणी NCDCला हे प्रपोजल त्या ठिकाणी दिलेलं आहे। मी आज या ठिकाणी मुद्दामून आलो आहे कारण आपली तुमची ग्रामसभा आहे। आम्ही राहुरीच्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली, मार्केट कमिटीमध्ये श्रद्धांजली वाहिली। मुद्दामून या ठिकाणी यासाठी आलो की आपण आता NCDCचं आपल्याला कर्ज त्या ठिकाणी मंजूर म्हणजे त्या पाईपलाईनमध्ये आहोत। जे 25 कारखान्याला कर्ज मंजूर करणार आहे त्यामध्ये आपलाही कारखाना त्या ठिकाणी आहे आणि ते कर्ज मिळाल्यानंतर आपण थोडा उशीर होईल, परंतु आपण हा कारखाना निश्चितच चालू करणार आहोत आणि हा चालू झाल्यानंतर त्याचं श्रेय
ते खरं म्हणजे कैलासवासी दादांना त्या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला म्हणून आपण त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं करणं खरोखर एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे. परंतु जेव्हा कारखाना सुरू होईल त्याचं श्रेय 100% हे कैलासवासी दादांना त्या ठिकाणी असणार आहे. आणि संचालक मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विशेष आश्वासन त्या ठिकाणी देतो की दादांना त्या नावाला साजेसं आमच्या कारखान्यामध्ये आपल्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी स्मारक निश्चितच आम्ही त्या ठिकाणी उभारू. दादा गेल्यानंतर आपणा सर्वांना मोठं दुःख झालेलं आहे. परंतु विशेषतः पवार परिवार असेल, कदम पाटील परिवार असतील, यांना हा दुःखदाघात मोठा झालेला आहे. या दुःखदाघातामधनं त्यांना सावरण्याची परमेश्वराने शक्ती देऊ अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो. डॉक्टर बाबूराव अभिजित तनपुरे सहकारी साखर कारखाना असेल, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, तनपुरे परिवार असेल, यांच्याने आपणा सर्वांच्या वतीने मी कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी नेहमी सांगतो देवळवली तथा देवांची आळी देवांच्या वास्तव्यांना त्र्यंबकराज स्वामीच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अजितदादांचा जन्म झाला. अजितदादांचा जन्म झाला आहे आणि इतक्या लवकर अजितदादांना श्रद्धांजली व्हावं लागेल असा प्रसंग आपल्यावर येईल असं बिलकुल आपल्या कोणालाच वाटलं नाही. पण दुर्दैवानं नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. पण तो प्रसंग आज मी त्याला आपल्यावर आलाय. अनेक लोकांनी अनेक प्रसंग सांगितलेत. मी पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं 2 वेळेस आमदार होतो आणि ज्या वेळेस मी आमदार असताना दादांच्याकडं काम घेऊन जायचो असा एकही वेळ गेली नाही की ज्या वेळेस मी दादांच्याकडनं रिकाम्या हाताने परत आलो. मी पत्र दिलं की लगेच मंजूर म्हणून शेरा असायचा. अनेक पत्र माझ्याकडे त्याचे आत्ता आहेत. अशा पद्धतीचं काम त्या दादांचं असायचं. पण एक पैलू आपल्याला सांगतो की जो आत्तापर्यंत कोणाच्याच भाषणात आला नाही. मी ज्यावेळेस दादांच्याकडे जायचो कामाच्या निमित्तानं आणि मला एक अधिकाऱ्याने सांगितलं होतं, कदम साहेब आपलं जर काम व्हायचं असेल ना तर मिटिंग लावून घेत चला. विशेष करून दादांच्याकडे काही काम असलं तर दादांना ती मिटिंग लावायची सांगत चला. त्याप्रमाणे मिटिंग लावायचं सांगायचो मी. आणि ज्यावेळेस माझी मिटिंग असायची त्यावेळेस फक्त माझीच मिटिंग असायची असं नाही. त्यावेळेस 25-30 मिटिंग दादांच्या ऑफिसला असायच्या. पण मिटिंग कशा असायच्या, पहिली मिटिंग 10 वाजून 25 मिनिटांनी, दुसरी मिटिंग 10 वाजून 28 मिनिटांनी, तिसरी मिटिंग 10 वाजून 30 मिनिटांनी, चौथी मिटिंग 10 वाजून 33 मिनिटांनी, पाचवी मिटिंग 10 वाजून 35 मिनिटांनी, नंतर पुढची मिटिंग 10 वाजून 40 मिनिटांनी, त्याच्या पुढची मिटिंग 10 वाजून 50 मिनिटांनी. अशा मिटिंग असायच्या. 2, 4, 3 मिनिटात मिटिंग संपायच्या आणि तिथे निर्णय होऊन अधिकाऱ्याला सूचना दिल्या जायच्या आणि त्याप्रमाणे ते अधिकारी कामाला लागायचे. किंबहुना पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस माझं काम झालेलं असायचं. तरी स्वर्गीय अजितदादा पवार यांना 28 तारखेला देवाज्ञा झाली. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करायला जमलो आहोत. कधी असा प्रसंग येईल असं कधी वाटतही नाही, अजूनही खरं वाटत नाही आणि विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. आत्ता डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं. दादांकडे कुठलेही विषय घेऊन गेले की दादा म्हणायचे बस माझ्या आजोळाचा आमदार आहे, हाताला धरून बसवायचे आणि बोलायचे. खूप साऱ्या मागच्या 1 वर्षामध्ये माझा त्यांच्याशी जास्त संबंध आला. त्याच्या अगोदर मी असं सक्रिय कधी आमदार नसल्यामुळे बाकीच्या कुठे प्रोग्राम वगैरे असलं तर ते त्यामध्ये भेटायचो. पण तो बोलण्याचा प्रसंग आमदार झाल्यानंतर दादांशी जास्त आला आणि त्या प्रसंगामधून ज्यावेळेस दादांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं तर असं वाटलं की नेता असावा तर असा असावा. त्यांनी कधीही विचारलं नाही की कुठला पक्ष वगैरे काही. मला म्हणजे कुठलंही काम असलं तर घेऊन येत जा आणि आपण ते मार्गी लावू. एक छोटंसंच एक उदाहरण होतं की देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये एक 5 कोटीचं काम मंजूर झालं होतं आणि त्याचं ते काम बदलायचं होतं, परंतु ते तेवढं होणार नव्हतं. तर ते म्हटले की तुम्ही सत्यजित त्यांच्याशी चर्चा करा, ते टेंडर करून घ्या, कमी पडलेले पैसे मी तुम्हाला पूर्णपणे देईन.
जे देवळालीवरती दादांचं एवढं मनापासून प्रेम होतं, ते कुठल्याही गोष्टीला कमी पडून देणार नाही असा दादांचा विश्वास होता. या छोट्याशा गावातनं ही व्यक्ती गेली आणि देवळालीचं नाव आपलं जवळपास महाराष्ट्रभर आणि देशभर झालं. आपण जे काही विषय मांडले 2-3 त्यामध्ये मी निश्चितपणे आमचा पाठपुरावा चालू आहे. मी मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे दादांच्या जाण्याच्या अगोदरच मी अध्यक्ष आणि CO साहेबांना बोललो होतो की आम्हाला आपला प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, त्याच्यासाठी फक्त एक ठराव पाहिजे आणि नगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे त्या ठराव मला वाटतं सत्यजितदादांनी दिलेला पण आहे. नंतर आपलं क्रीडाचं संकुल आहे त्याचंही काम आम्ही बऱ्यापैकी तो प्रस्ताव पण पुढे घेऊन गेलेला आहे. सत्यजितदादांना विनंती असेल की त्यामध्येही आपण जागा एकदा शोधली की आपला तोही प्रस्ताव करण्याचा तो ताईंकडेच मला वाटतं सुनेत्रा ताईंकडेच तो विषय पण आहे, तर तोही एक आपल्याला चांगलं 2 दादांच्या नावाने स्मारक आपल्याला तयार होऊ शकतात. चालू आहे हे काम आत्ता होणार नाही. मला आठवण करा 9 तारखेला त्याचं काम करून द्यायचं आहे. तुझा अजून काही विषय असतील तर आत्ता मी थोडं गडबडीत कॅबिनेट आहे ती संपून एक मीटिंग आहे आणि त्यानंतर मी पुण्याला चाललोय. मुक्काम पुण्यात आहे. उद्या बारामतीला माझ्या सभा आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहे, ती गडबड चालू आहे जरा माझ्या मागे. 9 तारखेपासून मी जरा निवांत असेल, तुझा अजून काही असेल तर त्यावेळेस ये हे हक्काने सांगून कुटुंब म्हणून जर म्हणायचं झालं तर कदाचित शेवटची व्यक्ती कुटुंबातली जर कोणी भेटली तर तो मी होतो. आणि रात्री 2-2:15 देवळालीला घरी पोचलो. सकाळी 9ला 5 कमी असताना पालिकेत गेलो, कारण दादांना जी पत्र घेऊन गेलो होतो त्या एका पत्रात चूक होती, एक शब्द चुकलेला होता. आणि मी बघितलेले दादा आहेत, आमदार साहेबांनी अनुभव घेतले असतील, आपल्यातल्याही काहींनी घेतले असतील. माझ्या समोर बघा भाऊ, तुम्ही होतात साक्षीला, अमोल दादा होते. मागच्या टर्म मध्ये नगराध्यक्ष असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एक काम घेऊन गेलो. एक आमदार आले, पत्र दिलं, एक शब्द चुकलेला होता. तुझी लायकी आहे का आमदार व्हायची? हे शब्द आजही डोक्यात येत. त्यामुळे ती एक पत्रातली चूक मी सकाळी अधिकाऱ्यांना 9:10 झाले असतील, आम्ही बोलत होतो आणि फोन वाजला. पुण्याच्या जिल्हा उपाध्यक्ष होत्या भारतीय जनता पार्टीच्या, लोकसभेला बरोबर काम केलं होतं, दादांशी संपर्क आला होता. त्यांचा फोन आला आदल्या दिवशी रात्री मुंबईहून येताना माझं बोलणं झालेलं होतं. सकाळी फोन आला, मी म्हटलं काहीतरी काम असेल, बोल ना. दादा तुम्हाला कळलं का? म्हणतो काय? अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला. अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला? मी एक 4-5 ऍक्सिडेंट यापूर्वीची मला कल्पना होती. लँड क्रुझर वापरतात, काय ओन ट्रक जरी धडकला तरी फार काही होणार नाही. विमान क्रॅश झाला, हा ज्यावेळेस शब्द आला, फोन करतोय, प्रत्येकाला फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन लागेना. बारामतीला आपल्या इथल्या अश्विन महाराजांचे चिरंजीव आहेत अमोलला फोन केला तो, म्हटलं हो कळालंय, 5 मिनिटं दे म्हटलं. 3-4 मिनिटालाच फोन आला की न्यूज खरी आहे, दासू इथं आहे. दासू आला होता त्यावेळेस. हे नाही सांगूच शकत नाहीये शब्दात किंवा काय बोलावं. अनेक आठवणी आहेत. 2016ला नगराध्यक्ष झालो, 2018ची वेळ असेल तरी ते विरोधी पक्षात होते. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने जाण्याचा योग आला, ते आधीच येऊन बसलेले होते, तिथं गप्पा झाल्या. अनेक विषयात म्हणजे देवळाली नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना रस्त्याची काय परिस्थिती, पाण्याची काय परिस्थिती, अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणलं नाही अजून झालेलं नाही. अरे भाऊ अध्यक्ष असताना चालू होतं तुमचं, अजून तुम्ही केलेलं नाही. म्हणजे अगदी इतक्या खोलात जाऊन देवळाली बाबतची आत्मीयता प्रत्येक वाक्यातून शब्दातून दादांची जी बघायला मिळाली. पुढं काय करणार आहे देवळालीसाठी, अजून काय करण्याचा विचार आहे, या अगदी 2018 पासून त्या पहिली भेट जी ती कार्यक्रमात झाली त्यावेळेस पासून विधानसभा निवडणुका असतील, महाविकास आघाडीचं सरकारच्या काळातले काही कामांसंदर्भातले भेटी असतील, त्यानंतर महायुतीतल्या असतील, पहाटेचा शपथविधी असेल, महायुती असेल, त्यानंतरची लोकसभा असेल, अगदी परवाचा मंगळवार असेल,
ज्या काही भेटी झाल्या, ज्या काही आठवणी आहेत, शब्दात सगळ्या सांगता येतील असं नाहीये, परंतु दादांच्या जाण्याने जो दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलाय. महेश दाने, सी 24 तास, देवळाली प्रवरा.